सो दादा, तुम्ही आता हे स्वतः जीवामृतावर एसपीके पद्धतीने करताच आहात, आपल्या सुभाष पाळेकर कृषी पद्धतीने. हो तर तुम्ही इतर गावकऱ्यांना देखील शिकवता का? हो, ज्यांच्याकडे जनावर आहेत ना, जे गोमूत्र वेस्टेज जात होतं, शेण वेस्टेज जात होतं, ते एका जागेवर कसं खड्ड्यात मुरवायचं, कसं त्याचे परत बारीक गुच्छागती वाळल्यानंतर ते शेण कसं तयार करायचं, नंतर त्याच्यातलं ते बायो पद्धतीने गॅस ते ह्याची पॉवर कशी काढायची बाहेर. बरोबर. काय पण तुम्ही जीवामृत देखील करायला शिकवताय हो, लोकांना, हो. आणि ते शेणखत, शक्यतो शेणखत, जीवामृत हे सगळं जमिनीत टाकायला शिकवताय. आता लोक 10-10, 5-5 लिटरचे केंड भरतायत हा, आणि पाण्याद्वारे. तुमचं बघून ते करायला लागले. हो, ते खूप छान झालं. आणखीन आणि विचारायला पण येतात, पाहायला पण येतात हा, की बुवा ही काय पद्धत आहे. बरोबर. आणि आपण बाहेर बोर्ड देखील लावलाय, हो. त्यामुळे जरा लोकांना आणखीन माहिती होते. माहिती येते. बरोबर. आणि पहिले ते गोमूत्र सगळं वाया जात वाया होतं ना, जात होतं. गटारात, पाण्यात. त्याचा किती फायदा आहे हे आता लोकांना कळायला आता लागलंय. माहित व्हायला लागली माहिती व्हायला लागलाय. की गोमूत्रातच पॉवर आहे खरी. बरोबर. आणि ज्याच्याकडे जनावर आहेत ते त्याचा फायदा करते. करतायत. हो. बरोबर. ओके, धन्यवाद.